हॅलो गाईज, मी गुलशन बेलदार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या इग्नाइट बँकिंगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बँकिंग सेक्टरमध्ये जे आहे रेग्युलर बेसिसवरती भरपूर साऱ्या जागा येत राहतात. तुम्ही पाहिलं असणार आहे, आता खूप साऱ्या जागा ज्या आहेत तर त्या ऑनगोईंग मोडमध्ये आहेत. ऑलरेडी आता RRBच्या एक्झाम्स आहेत, काहींचे प्रीचे रिझल्ट लागून काही मेन्समध्ये आहेत. सो याच धर्तीवरती आज आपण एक नवीन जाहिरातीबद्दल बोलतो आहे की जी लेटेस्ट मोडमध्ये आता सध्या जाहिरात आलेली आहे. जाहिरात आहे मित्रांनो PNBची, पंजाब नॅशनल बँकसाठी लोकल बँक ऑफिसर LBOच्या जवळपास 750 जागांसाठीची ही महत्त्वाची ॲड आहे. ओके, सो याच ॲडबद्दल आजचा आपला व्हिडिओ आहे. सो शेवटपर्यंत पहा, डिटेलमध्ये पहा, कोणास ठाऊक कोणती ॲड तुमच्यासाठी सक्सेसचं काम करणार लक्षात ठेवा. सो व्यवस्थित पाहत राहा. सो व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी ॲज युजल नेहमीप्रमाणे ज्या लेकरांनी अजूनही आपली उडान बॅच नसेल घेतली किंवा जॉईन नसेल केली तर त्यांनी उडान बॅच जी आहे आपली ही स्पेशली जॉईन करा. मित्रांनो, प्रचंड सारे मुलं असे आहेत की ज्यांना अजूनही या बॅचेसमध्ये इनरोलमेंट घेतलेली आहे, जे बेनिफिट्स घेता आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा आम्हाला एक कल असतो की सर मी ऑलरेडी कुठंतरी सरळ सेवेच्या IBPSची बॅच जॉईन केलेली, मग या IBPSच्या बॅचमध्ये काय आहे. तर लेकरांना आपला महाराष्ट्राचा टक्का याच्यामध्ये वाढला पाहिजे. IBPS सारखी एक्झाम कंडक्ट करणं आणि IBPS खुद्द एक्झाम कंडक्ट करणं याच्यामध्ये जरा डिफरन्स राहतो. सो ही जी बॅच आहे स्पेशली आपण जी बॅच आपली प्रिपेअर आहे तर ती आहे एका वेगळ्या लेव्हलला की ज्याच्यामध्ये IBPS आहे, SBI, RBI इन्शुरन्स, जेवढ्याही बँकिंगच्या एक्झाम्स येतात तर त्या सर्वच्या सर्व एक्झामसाठी एकच फ्रुटफुल अशी आपली बॅच आहे की जी आहे उडान बॅच. ही बॅच आपली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. जे लेक्चर तुम्ही लाईव्ह पाहता आहे तर तेच तुम्हाला रेकॉर्डेडमध्ये सुद्धा पाहता येतील. सो याच्यामध्ये सर्वच्या सर्व विषय तुम्हाला शिकायचे आहेत. याच्यामध्ये प्री शिकायचं आहे, तुम्हाला मेन शिकायचं आहे. सो आम्ही स्वतः तुम्हाला सर्वच्या सर्व लोक या बॅचमध्ये खूप डिटेलमध्ये शिकवतो. खूप सारे लेकर जे आहे याचा बेनिफिट घेता आहेत. सो ही बॅच परचेस करा आणि पटकन जो आहे तर आपला रिझल्ट मित्रांनो लावून घ्या. चला, काही डाऊट्स असेल तुम्हाला काउन्सिलिंगबद्दल असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जे आहे तर काउन्सिलिंग करून घेऊ शकतात. ओके, किंवा जो नंबर तुम्हाला स्क्रीनवरती सध्या दिसतो आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. सो जास्त वेळ न घेता आपण जाऊया आपल्या मेन मुद्द्याकडं. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, पंजाब नॅशनल बँकेच्या जागा आलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात जागा ज्या आहे ओके. ऑनलाईन जे आहे रजिस्ट्रेशन मित्रांनो सुरू झालं आहे 3 नोव्हेंबरला. जे आहे 3 नोव्हेंबरपासून याचं ॲप्लिकेशन जे आहे तर ते स्टार्ट झालं आहे आणि कुठपर्यंत चालणार आहे 23 नोव्हेंबरपर्यंत. हे जरा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जी टेंटेटिव्ह डेट आहे ऑनलाईनची तर ती बहुतेक डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो असू शकते. जवळपास तुमच्या सर्वांना मी सांगतो 750 जागा आहेत मित्रांनो. देर आर द 750 वॅकन्सीज ऑल ओव्हर. याच्यामध्ये काही महाराष्ट्रासाठी सुद्धा आहेत. सो रिलॅक्स राहा. ओके, सो आपण आता पाहूया याच्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये. सो व्हिडिओ जो आहे हा शेवटपर्यंत पाहत राहा. तुम्ही पाहू शकतात याचा जो पोस्ट कोड आहे हा आहे 1. याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे की ज्या जागेसाठी वॅकन्सी आहेत ती आहे LBO लोकल बँक ऑफिसर. तुम्हाला माहिती का आता लोकल बँक ऑफिसर म्हटलं आहे याचा अर्थ रिजनल लँग्वेज आली. सो महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहे की ज्यांना मराठी भाषा उत्तमरित्या जमते समजा, ते हा फॉर्म आरामात भरू शकता आहेत. परीक्षेचं जे माध्यम आहे तर ते तर ऑलरेडी IBPS जर कधी एक्झाम कंडक्ट करणार आहे तुम्हाला तर ऑलरेडी माहितीच आहे की तुमची इंग्रजी असते, हिंदी असते. आता या सेक्शन्समध्ये भरपूर वेळेला तुम्ही पाहताय तर गेल्या भरपूर साऱ्या एक्झाम्समध्ये मराठी ही खुद्द लँग्वेज आहे भरपूर साऱ्या एक्झामसाठी. 750 जागा आहेत. ओके, आणि जर पे स्केलचा विचार कधी केला तर मिनिमम आहे 48,000 आणि मॅक्झिमम आहे 85,000. एवढ्या रेंजमध्ये तुम्हाला पे स्केल आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट, हा फॉर्म जो आहे मित्रांनो, हा फॉर्म फ्रेशर्स विद्यार्थी भरू शकत नाही. हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे यू मस्ट हॅव अ सम एक्सपिरियन्स. तुमच्याकडे किमान 1 ते 2 वर्षांचा एक्सपिरियन्स असणं अनिवार्य आहे, नाहीतर आपण लोक फॉर्म भरू शकत नाही. ओके, सो शेवटपर्यंत पाहत राहा काय काय आहे. सो या 750 जागांमध्ये जर आपण कधी पाहिलं तुम्ही पाहू शकतात मॅन्डेटरी लँग्वेज आपली मराठी आहे. महाराष्ट्रासाठी एकूण जागा आहे 135. जर सर्वच्या सर्व पाहिलं तर सर्वात जास्त जागा या कुठं आहे महाराष्ट्रासाठी. सर्वात जास्त जागा ज्या आहेत पंजाब नॅशनल बँकेच्या या महाराष्ट्रामध्ये 135 जागा आहेत. फायदा घेता आला पाहिजे. या 135मध्ये SCच्या 20 आहे, STच्या 10 आहेत, OBCच्या 36 आहे, EWSच्या 13 आणि ओपनच्या आहेत मित्रांनो 56 जागा वगैरे आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने 750 जागा आपल्याला येतात.
आता याच्यामध्ये बारीक 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 गोष्टी ज्या आहेत सगळे हायलाईट करून सांगतो. एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की ॲप्लिकेशन कॅन बी सबमिटेड टू ओनली फॉर वन स्टेट. तुम्ही एकाच स्टेटसाठी ॲप्लिकेशन करू शकतात. ॲट अ टाईम तुम्हाला 2-2 स्टेटसाठी ॲप्लिकेशन करता येणार नाही. आलं लक्षात. आणि तुम्ही ज्या स्टेटसाठी ॲप्लिकेशन करणार आहात तर त्या स्टेटची जी लँग्वेज असणार आहे, बोलली जाणारी जी भाषा असणार आहे की ज्याच्यामधून व्यवहार चालतो, सो प्रोफिशियन्सी इन द स्पेसिफिक लँग्वेज ऑफ द स्टेट फॉर विच दे अप्लाय, तर त्यांना ती भाषा आलीच पाहिजे. ओके, हे जरा लक्षात ठेवा. थोडंसं पुढे गेल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण पाहूया. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सर्वच्या सर्व सांगतो. बघा याच्यामध्ये काय आहे, एज आणि क्वालिफिकेशन पाहूया. सो कमीत कमी एज आहे 20 वर्ष आणि मॅक्झिमम जे एज आहे तर ते आहे 30 वर्षाचं. क्वालिफिकेशन काय आहे, त्याचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे कोणत्या एखाद्या डिसिप्लिनमध्ये, तरीसुद्धा हरकत नाही, काहीच डाऊट नाही. ठीक आहे ना. किंवा तुमच्याकडे त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे, द कॅन्डिडेट मस्ट पजेस अ व्हॅलिड मार्कशीट डिग्री सर्टिफिकेट. या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत, बिकॉज ऑफ ज्या वेळेला तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूच्या फेजमध्ये जातात DVसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला, त्यावेळेला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून सांगतो आहे. लोकल लँग्वेज तुम्हाला ती बोलता आली पाहिजे, वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे. ओके, म्हणजे याचा अर्थ तुमच्या 10वी-12वीच्या मार्कशीटवरती जे आहे तर मराठी ही भाषेचा एक विषय असला पाहिजे, म्हणजे तुम्हाला ही टेस्ट देण्याचं काम नाही. पण जर महाराष्ट्राच्या बाहेरून एखादा पर्सन जर कधी महाराष्ट्रामध्ये फॉर्म भरू इच्छित असेल किंवा महाराष्ट्रातला कॅन्डिडेट दुसरीकडे फॉर्म कधी भरू इच्छित असणार आहे, तर त्याला तो जिथला फॉर्म भरतो आहे तिथली लँग्वेज आली पाहिजे. मग त्या लँग्वेजसाठी जर तुमच्याकडं 10वी-12वीला जर तो विषय नसेल तर त्या संदर्भामध्ये तुम्हाला स्पेशली काय करावं लागणार, एक्झाम द्यावी लागणार. लक्षात ठेवा, ते त्यांच्या अंतर्गतली एक्झाम वगैरे असणार आहे, ती दिल्याशिवाय तुम्ही पास होणार नाही. याच्यामध्ये म्हटलं की एक्सपिरियन्स, पोस्ट मॅन्डेटरी एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमच्याकडं कंपल्सरी एक्सपिरियन्स असलाच पाहिजे. आता काय काय आहे, मिनिमम ऑफ 1 year पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स इन अ क्लरिकल ऑफिसर गॅडर in any scheduled commercial bank or a regional rural bank listed in a second schedule of the RBI in the Act 1934. एवढा क्वालिफिकेशनचा अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे कुठल्याही बँकेचा. तिथं म्हटलं की 1 ॲडव्हान्स इन्क्रीमेंट इन पे शाल बी अवेलेबल. जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला लगेच जॉईन झाल्यानंतर त्याच्या इन्क्रीमेंटचा बेनिफिट होणार पेमेंटमध्ये सुद्धा. who have work as an officer in a scheduled commercial bank आणि ज्याला मिनिमम 2 वर्षांचा अनुभव आहे. ओके, दॅट द एक्झिस्टिंग जॉब प्रोफाईल ऑफ द कॅन्डिडेट इज अ सिमिलर टू दॅट ऑफ द स्केल 1 जनरल ऑफिसर ऑफ द पंजाब नॅशनल बँक. आणि जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त अनुभव असेल मग मात्र तुम्हाला स्केल 1 सारखं ट्रीट केलं जाणार आहे आणि त्या अनुषंगाने तुमचा पेमेंट जो आहे तर तो पंजाब नॅशनल बँकेमध्ये असणार आहे. एक ॲडव्हान्स इन्क्रीमेंटसुद्धा तुम्हाला मिळणार त्याच्यात. त्याच्यानंतर आहे अजून एक महत्त्वाचं, तुम्ही जो पण एक्सपिरियन्स देणार आहात या ॲडमध्ये, या पंजाब नॅशनल बँकेच्या आलेल्या जाहिरातीमध्ये फॉर्म भरताना, तो एकदम व्हॅलिड असला पाहिजे. कारण शेवटच्या स्टेजला या गोष्टी चेक होणार म्हणजे होणारच. स्पेशली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे हे करत असताना जर तुमच्याकडून एकही गोष्ट चुकीची झाली, एकही गोष्ट सिद्ध नाही झाली, तर त्याच जागेवरती डायरेक्टली तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल. हे जरा लक्षात ठेवा. Experience in other financial institution or organization will not be considered if the job profile or role performed does not match substantially or is different than the job profile. तुम्ही विचार करा, तुम्ही ज्या जॉब प्रोफाईलवरती आलेला आहात त्याच्यावरती जर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे जर हा इक्विव्हॅलंट नसेल, जर हा फायदेशीर नसणार आहे, तर तो एक्सपिरियन्स त्या ठिकाणी काउंट केला जाणारा नाही. या ठिकाणी डायरेक्ट लिहून दिलेला आहे. ओके ओके, ॲज अ स्केल 1 जनरलाइज्ड ऑफिसर ऑफ द पंजाब नॅशनल बँक अँड सच कॅन्डिडेट विल नॉट बी इलिजिबल फॉर द ॲडव्हान्स इन्क्रीमेंट. लक्षात, जर तुम्हाला वाटत असणार आहे की पंजाब नॅशनल बँकेमध्ये स्केल 1 म्हणून तुमची गणना केली पाहिजे, तर तुमचा जो एक्सपिरियन्स आहे त्या पोस्टला व्हॅलिड असला पाहिजे, कामाचा असला पाहिजे. नाहीतर तुम्ही तर रिक्रूट होऊनच जाल PNBमध्ये LBOसाठी, तो काही प्रॉब्लेम नाही. मात्र पुढचे जे इन्क्रीमेंट तुम्हाला मिळणार होते तर ते इन्क्रीमेंट तुम्हाला लगेच नाही मिळणार. त्या अनुषंगाने मग ते ज्या पद्धतीनं तुम्ही जॉबला लागला आहात तर ते इयर वाईज तुम्हाला मिळू शकतात, पण याचा तुम्हाला डायरेक्टली बेनिफिट नाही घेता येणार, डायरेक्टली नाही घेता येणार. ठीक आहे ना. चला, सो द कट ऑफ डेट काय आहे तुमची 1/7/2025 पर्यंत मोजली जाणार. त्या इथपर्यंत तुमचं एज असलं पाहिजे. ठीक आहे ना. चला, जरा खोकला आहे
याच्यामध्ये बघा इथं काय म्हटलं आहे, रिलॅक्सेशन काय आहे एज लिमिटला. मी तुम्हाला आत्ता सांगितलं की वरती 20 ते 30 वर्षाचा आहे आणि एज रिलॅक्सेशन आहे जे जनरली दिलं जातं. SC STला 5 आहे, OBCला 3 आहे आणि बाकीच्यांना जे आहे तर ते गिवन आहे. याच्यामध्ये या फॉर्मची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे. तुम्ही जा, डिटेल बघा, व्यवस्थित रीड करा, शांतचित्तानं बघा. ओके, फार महत्त्वाचं आहे. बाकी काही आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं नाही. ज्या ज्या गोष्टी आहेत त्या आता मी तुम्हाला दाखवतोच वाचून. ठीक आहे, चला बघा. जस्ट अ मिनिट. इथं आलं बघा. आता याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजर काय काय आहे बघा बरं जरा. याच्यामध्ये काय आहे सिलेक्शन प्रोसिजर. हां, एकच मिनिट. सिलेक्शन प्रोसिजर जे आहे ही आहे तुमची द सिलेक्शन प्रोसेस ऑफ द 4. ही किती आहे 4 फेजेसमध्ये आहे. फेज 1 ऑनलाईन रिटर्न एक्झामिनेशन, फेज 2 स्क्रीनिंग, तेच तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे. त्याच्यानंतर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट राहणार आहे. म्हणजे पाहिला कधी गेलं तर एकच टेस्ट आहे, एकच एक्झाम वगैरे आहे, बाकी नाही काय. ऑनलाईन एकच टेस्ट वगैरे होणार आहे, जसे आपण IBPSला कंडक्ट करतो प्रीसाठी एकच प्री होणार आहे. त्याच्यानंतर स्क्रीनिंग होणार आहे, जे डॉक्युमेंट्स तुम्ही सबमिट केलेले आहे ते चेक होतील. ते चेक झाल्याच्या नंतर जर ते व्हॅलिड असेल तर मग तुमची ते लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट वगैरे घेतली जाणार आहे. ज्यांच्या 10वी 12वीच्या मार्कशीटवरती आहे त्यांना काही नाही, मात्र जे बाहेरून अप्लाय करतील त्यांच्यासाठी आहे. आणि मग आहे इंटरव्ह्यू ओके. त्याच्यानंतर ऑनलाईन रिटर्न टेस्टमध्ये काय काय आहे, ॲज रेग्युलर जे सब्जेक्ट जे आपण शिकत आलो, रिझनिंग आहे, DI आहे, इंग्लिश लँग्वेज आहे, गणित आहे आणि जनरल अवेअरनेस आहे. प्रत्येकाचे 25 क्वेश्चन्स आहे 25 मार्कला. एक क्वेश्चन जो आहे, एक क्वेश्चन हा 1 मार्कांना आहे. सो या ठिकाणी सेक्शनल जे आहे तर ते ड्युरेशन तुम्हाला देऊन ठेवलं आहे 35. फक्त इंग्रजीला जे आहे तर तुम्हाला फक्त 25 मार्क दिलेले आहेत. ओके, अदरवाईज सगळ्या गोष्टी ओके आहेत. चला आता बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे. निगेटिव्ह मार्किंग किती आहे सर. निगेटिव्ह मार्किंग आहे 1/4. ओके, निगेटिव्ह मार्किंग किती आहे 1/4 आहे. इथं कॅन्डिडेट विल हॅव टू स्कोर मिनिमम क्वालिफाईंग मार्क 40%. तुम्हाला कमीत कमी 40% जे आहे तर ते क्वालिफाईंग मार्क आलेच पाहिजे. ओके, जर तुम्ही जनरल किंवा EWS किंवा OBCमधून असाल तर. मात्र जर समजा तुम्ही रिझर्व कॅटेगरीमधून जर कधी आले तर तुम्हाला मिनिमम फक्त 35% जे आहे तर ते मार्क आणावे लागतील. चला आता हे माहिती आहे आपल्याला लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. ते जे तुमच्या 10वी 12वीच्या मार्कशीटवरती जर मराठी नावाचा सब्जेक्ट वगैरे असेल काहीच इश्यू नाही, टेन्शन नाही. नसेल तर मग द्यावा लागणार. मग तुम्हाला रीडिंग आहे, रायटिंग आहे, स्पीकिंग आहे, प्रोफिशियन्सी इन द कॉन्सर्न लोकल लँग्वेज. ओके, सगळ्यात महत्त्वाचं LLPT लोकल लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट तुम्हाला द्यावी लागणार आहे, नाही तर नाही. त्याच्यानंतर आहे इंटरव्ह्यू. मग आता इंटरव्ह्यूबद्दल जर कधी पाहिलं, all candidates are shortlisted after the qualifying the online written examination including those who have studied the concerned local language. 10वी 12वीला शिकले असाल तर. पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे हा आहे 50 मार्कांचा. याच्यामध्ये मिनिमम क्वालिफाईंग मार्क तुम्हाला पाहिजे 45%. ओके, म्हणजे 22.5 मार्क SC STला लक्षात, आणि 50% पाहिजे कशाला 25 फॉर अदर कॅन्डिडेट. 50%चा अर्थ काय, निम्मे मार्क तुम्हाला पाहिजे अदर कॅटेगरीला SC ST सोडून. ठीक आहे, फायनल सिलेक्शन तर मग दिलेलं आहेच. हां, आता याच्यामध्ये एक्झाम सेंटर पहा. याच्यामध्ये एक्झाम सेंटर आहे महाराष्ट्रामध्ये बॉम्बे, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, सातारा, सांगली. अजून आहे का. चला, सो आय होप सो की एवढा डेटा महत्त्वाचा आहे. जस्ट अ मिनिट. याच्यामध्ये फीज आपल्याला पाहिजे आहे, किती आहे सर. ओके, जस्ट अ मिनिट. एकच मिनटं. यस, या इकडं. सी द ॲप्लिकेशन फीज. SC ST मधून असाल तर फक्त 50 रुपये आणि 18% GST. याचा अर्थ 59 रुपये लागतील. मात्र जर तुम्ही ऑल अदर्स असणारे दुसऱ्या कॅटेगरीमधून तर 1000 रुपये आणि 18% GST म्हणजे 1180, जवळपास 1200 रुपये तुम्हाला लागतील. ठीक आहे ना. सो असं आहे मग हे. आता मला असं वाटतं की याच्यामध्ये प्रोबेशन पिरियडसुद्धा मेन्शन आहे. मला असं वाटतं याच्यात बस काही आहे का नाही, बस इतकंच महत्त्वाचं आहे. हां, एक बॉन्ड आहे
सगळ्यात महत्त्वाचं इथं म्हटलं आहे की जर तुम्ही बँकेमध्ये जर कधी सिलेक्शन जर कधी झालात तर मिनिमम 3 वर्ष तुम्हाला बँकेमध्ये सर्व्हिस द्यायची आहे. लक्षात 2 लाखाचा नाही तिथं काय म्हटलं बघा, द सिलेक्टेड कॅन्डिडेट विल बी द रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट अँड आयडेंटिटी बॉन्ड टू अंडरटेक इन द सर्व द बँक फॉर पिरियड ऑफ ॲटलीस्ट 3 इयर. कमीत कमी 3 वर्ष तरी तुम्ही जॉब केला पाहिजे. नाही तर मग 2 लाख रुपये बँकेला द्या आणि घरी चालले जा, काही इश्यू नाही. जर तुम्ही 3 वर्षाच्या आधी कधी केला तर क्रेडिट हिस्ट्री सिबिल स्कोर जो आहे तर तुमचा 680 किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे, अनिवार्य आहे. अजून ठीक आहे, ओके बस. सो एकंदरीत जे आहे हा अशा पद्धतीनं आपला संपूर्ण फॉर्म होता LBOचा, पंजाब नॅशनल बँकेचा. अतिशय महत्त्वाचा आहे. बरेचसे तुमच्या माझ्या ओळखीमधले असे विद्यार्थी आहेत, असे काही मुलं मुली आहेत की जे जेन्युइन आहेत, ज्यांच्याकडे खरोखर एक्सपिरियन्स आहे प्रायव्हेट बँकेमध्ये काम करताना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा. ठीक आहे ना. कोणाच्या तरी सक्सेसमध्ये तुम्ही काहीतरी माध्यम होणं गरजेचं आहे. जर तुम्ही होत असाल, कोणी असेल तर त्यांना जरूर पाठवा. त्यांच्यासाठी हा फॉर्म महत्त्वाचा आहे. जर तुम्ही स्वतः असाल तर स्वतः फॉर्म भरा. या फॉर्मची जी PDF आहे या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आम्ही टाकून देऊ. काही डाऊट्स असतील आम्हाला बिलकुल तुम्ही विचारा. ज्या बॅचबद्दल मी तुम्हाला आता सध्या बोललो त्या बॅचेस जॉईन करा. बॅच जॉईन केल्याच्या नंतर तुमचा सक्सेस रेट जो आहे हा आतापेक्षा खूप जास्त वाढतो, लक्षात ठेवा. सो याच अनुषंगानं व्हिडिओ शेअर करत चला, लाईक बटन दाबत चला. सो मोटिवेटेड राहा, सकारात्मक राहा. आम्ही तुमच्यासाठी कामं करतो आहे. सो या अनुषंगानं आम्हालाही तुमचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. सो याच मोडवरती पुन्हा लवकरच एका वेगळ्या ॲडसोबत लवकरच मित्रांनो भेटतो तुम्हाला. सो तोपर्यंत थँक्यू, थँक्स अ लॉट, बाय.